आजचा दिवस 40वा माझा डेली ब्लॉगिंगचा. तर आता चाललो आहे मी ऑफिसला नेहमीप्रमाणे. पण आज मी माईक टेस्ट करतो आहे माझा ग्रेनारोचा, जो मी कॅमेऱ्याला कनेक्ट केला आहे. आणि तुम्हाला अँगल पण दिसत वरती आहे, कारण बॅटरी कनेक्ट केल्याशिवाय तो कनेक्ट मस्त. कान एका साईडला कॉर्ड आणि एका साईडला माईक आहे. म्हणजे एका कानात कॉर्डच्या साईडला मी माईक अटॅच केला तो, आणि हेल्मेटच्या आतमध्ये. तर बघा कशी क्वालिटी वाटते, मला कॉमेंटमध्ये सांगा नक्की. लेट झालं जरा. उलटा इंडिकेटर देऊन लेफ्ट मारला पाहिजे. वातावरण मस्त झालं आहे. मस्त वाटतं अशा गाड्या, फ्युचरिस्टिक वाटतात जरा. महिंद्राने जो विडा उचलला आहे गाडीमध्ये मॉडिफिकेशन करायचा, म्हणजे वाटतं काहीतरी की गाड्या आहे. पण थार आहे तशीच आहे, ती थार जरा मुश्किलच वाटते. काल बघितली एक ब्लॅक कलरची थार का मॉडिफाय केलेली त्यांनी, कडक ब्लॅकमध्ये होती. जास्त येते बाईकमध्ये. मला ऑफिसमध्ये जाऊन चेक करावं लागेल की आवाज कसा येतो कॅमेरामध्ये. म्हणजे माईक तर कनेक्ट केलं आहे. वातावरण पण मस्त झालं, एकदम ढगाळ वातावरण झालं. फक्त पाऊस नका पडायला. बघायला मजा वाटते जेव्हा पण पाऊस येतो तेव्हा भाई वाट लागते. आणि माझा माईक पण वॉटरप्रूफ नाही, तर सगळं मी ऑफिसमध्ये गेल्यानंतर पाऊस पडतो. असं थंड वातावरण मस्त एन्जॉय करत जायचं. लीन मारायला पण भीती वाटते, कारण की लीन मारता मी पडलेलो एकदा. म्हणजे गाडी काय नवीन होती, जस्ट 1.5 महिना झालेला आणि दिवाळी होती तेव्हा. आणि आपण लीन मारता मी दिसली ना. जैसी डेली मित्रांनो, आता मी चाललो आहे प्रॅक्टिसला. ऑफिसवरून लेट सुटला, मुद्दामून सरांनी बसवून ठेवलं. आता काय नशीबच लहान. आता 2 इंडिवेअर बघितलं भाई, म्हणजे आहे भाई आहे. जुन्या गाड्यांमध्ये पण जोर आहे. म्हणजे फोर्ड बंद झाले, पण इंडिवेअरमध्ये जो मुश्किल आहे नसेल भाई.
बाबा बाबा बाबा. हॅलो 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 हॅलो. हॅलो. लहानपण कॉल करून भाई बोलत नाही. तो रवी यांच्यावर बोलत होतो कडे जातो. ब्रेक मारताना ती गाडीची पूर्ण मागची लाल लाईटची पेटते ना नावा सकाळची भारी वाटते ना दाखवत त्याने ब्रेक मारत आहे फक्त. कडक वाटत आहे भाई आहे. जुन्या गाड्यांमध्ये पण दम आहे. जुन्या गाड्यामध्ये बंद झालेली गाडी होती रोड बंद झाले ना आपल्या इथे. बोलतात आता काय इंडियावर वगैरे येणारे परत रोड येणारे परत. चला सरळ वगैरे लेफ्ट मारला. आणि फोर व्हीलर मध्ये बसले म्हणजे कोणाला पण कसं पण नाही करणार का. तिकडे तिकडे गाडी चालत आहे. तो भाई आरामात चालला. त्याला माहित त्याला वाटलं की तुझ्या लक्ष नाही गेलं आणि पटकन फोन काढला आणि फोटो काढला. डेंजरस जरा पोरा. ट्रिपल सीट आम्ही पण चालवतो भाई ट्रिपल सीट. म्हणजे हेल्मेट वगैरे काही प्रत्येकाला विनंती की हेल्मेट वेअर करायचं कधी फाईन तरी वाचेल. कुठेही जातो हेल्मेट कॅरी करूनच घेऊन जातो बाबा कोणी पकडलं तरी. म्हणून कारण माझ्यासोबत एक किस्सा झालेला. मी फ्रीवे मध्ये घुसलेलो आणि मला माहिती नाही झालेलं मरीन्सला. आणि त्यामध्ये घुसलो फ्रीवे मध्ये. त्या फ्रीवे मध्ये घुसता घुसता मला पण पकडणार नाही. आणि भाई चेकिंग होते 4-5 वेळा हवालदार जाऊ पण नाही त्यांना खोटं. कारण खोटं पण काय सांगू की मला माहिती ते ऐकायला पण तयार नाही. 500 रुपयाचा फाईन भरला तेव्हापासून भाई हेल्मेट तर घालतोच मी. पण प्रत्येक वेळी भाई गाडीबद्दल काही असेल तर लगेच पप्पांचा फोन येतो काय रे फाईन बसला. कारण पप्पांच्या फोनवर मेसेज येतो गाडीचा. पप्पांच्या नावावर गाडी रजिस्टर्ड आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे हेल्मेट घाला आणि मुंबईला जाताना सावधान बाबा. फ्रीवेनी कधीच दिसू नका. मी बँड्रापूरला कंपनीच्या ह्याच्यावर घुसलेलो. बाकी काय नाही. आता डायरेक्ट ग्राउंडवर पोचतो आणि मग तुम्हाला डायरेक्ट भेटतो तिकडे. आमचा दुसरा दिवस आज सरावाचा भावंडीचा. तर सराव सुरू करू. प्रॅक्टिस तर काय होत नाही आणि आज लेट बोललो आज जाऊन काहीतरी करेल प्रॅक्टिस. तर आज पण सराव. तर चला तुम्हाला भेटतो डायरेक्ट सरावाला. थोडा खाली बघ या बाजूला बरोबर आहे पुढे बरोबर आहे ना पुढे निमय हा ठीक आहे पाठी घे हा पाठी घे
मागे नको जाऊ. अरे तिघांनी ना स्वरूप काउंट दे. ते हात वर करा. याला पकड. शाबाश शिवम. आरामात 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 काय नाही. शिवम बस आरामात बस. आज माझे 4 तर लागत होते कारण सगळे आहे वेळेला प्रॅक्टिसला येतात. म्हणजे 4 करायलाच नाही आम्ही जास्तीत जास्त 5 तर लागतो. त्यात आमची फक्त खूपच मुलं असतात. तेव्हा का प्रॅक्टिस काय होत नाही पण मारणार आहे यावरची 6चा ट्राय करणार आहे कसा बसा. की मारायचे ते यावर्षी काही करून दोन उचलायचे. तर चाललोय घरी जाऊन जेवेल मस्त पोटभर. जरा ताकद पण पाहिजे ना दुसऱ्या दिवशी करायला. तर आमच्या घरात विचित्र असे कॉम्बिनेशन खायला भेटतात आम्हाला. हा मेथीचा पराठा, सोयाबीनची भाजी. लव यू टू. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा या व्हिडिओला तुमच्या गोविंदाप्रिय मित्रांना. आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी भेटतो तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. Goodbye, take care, see you in the next video. Bye.